मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा व्हिडिओ चॅनल. आज आपण बघणार आहोत मार्केटिंगमध्ये सर्वसाधारणपणे काय चुका होतात. कारण आमचे बरेचसे पार्टिसिपंट्स हा प्रश्न विचारत असतात की नेमकं कळत नाही की मार्केटिंगमध्ये आमच्याकडून काय चुकतं. मित्रांनो, मार्केटिंगमध्ये होणाऱ्या कॉमन मिस्टेक्स आमच्या अनुभवावरून आम्ही सांगतो की एक पहिली कॉमन मिस्टेक ही असते की करेक्ट स्ट्रॅटेजीज बनवली जात नाही. मार्केटिंगची घाईघाईत काहीतरी निर्णय घेतला जातो, काहीतरी कुठला तरी इम्पल्सिव्ह विचार केला जातो की आपण हे करून बघू, आणि तो घाईघाईत घेतलेला निर्णय तितक्याच घाईघाईत इम्प्लिमेंट केला जातो. म्हणजे त्याचं बजेट किती असावं, कुठल्या एरियामध्ये आपण मार्केटिंग करायला हवं, त्याचं टार्गेटेड कस्टमर कोण आहे, तिथे टार्गेटेड क्लायंट कोण आहे, त्याचा काही अभ्यास असतो, काही नसतं. इम्पल्सिव्ह काहीतरी विचार आलेला असतो, कोणीतरी सांगतं या एरियामध्ये मार्केटिंग करून बघा, आपण ते मार्केटिंग करतो. सो फर्स्ट मिस्टेक इज करेक्ट स्ट्रॅटेजी नसते. सेकंड मिस्टेक जी होते, मोस्ट कॉमन मिस्टेक, ती म्हणजे आपली USP आपल्यालाच माहीत नसते, किंवा आपला जो मार्केटिंगचा जो स्टाफ आहे त्यांना एक्झॅक्टली माहीत नसतं तुमच्याकडे युनिक काय, तुमचे युनिक सेलिंग प्रपोजिशन्स काय आहेत. नेमके कस्टमरनी तुमच्याकडून माल घेण्यासाठी का त्यांनी विचार करावा. सरदोपटपणे प्राइसिंग विषयी बोललं जातं किंवा काहीतरी वरवरच्या गोष्टी सांगितल्या जातात, पण कस्टमरला खऱ्या अर्थाने अपील होणाऱ्या गोष्टीविषयी बोललं जात नाही. मित्रांनो, तुमची जी मार्केटिंगचे लोक आहेत त्यांना USP माहिती असले पाहिजे तुमचे. व्हॉट इज सो युनिक अबाउट युअर प्रोडक्ट और युअर सर्व्हिसेस, आणि ते त्यांच्याकडून तुम्ही रट्टा मारून घेतलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा मार्केटिंगच्या लोकांचं जर तुम्ही पाहिलं, तुमच्याकडे जर 10 लोकांची टीम असेल तर ही 10 लोक 10 वेगवेगळ्या गोष्टी बोलतात मार्केटिंगबद्दल. त्यामध्ये पण तुम्हाला ज्याला असं म्हणूया एक वाक्यता आणायला हवी. त्यांचं एकसारखं पिचिंग झालं पाहिजे, एकसारखं त्यांनी प्रॉडक्टविषयी बोललं पाहिजे, एकसारखं त्यांनी युनिक सेलिंग प्रपोजिशन सांगितलं पाहिजे. हे झालं पाहिजे मित्रांनो. थर्ड थिंग, ज्या कॅम्पेन्स आपल्या मार्केटिंगच्या घेतल्या जातात त्या इतक्या घाईघाईत ठरवल्या जातात, आखल्या जातात, आणि त्या तितक्याच लवकर काढून घेतल्या जातात. म्हणजे बऱ्याच जणांचे कॅम्पेन येतात आणि निघून पण जातात. त्यांनी अशाच अचानक कुठेतरी घेतलेले असतात आणि त्याच्यामागे कुठलाही सायंटिफिक स्टडी केलेला नसतो. मित्रांनो, अजून एक मार्केटिंगची मिस्टेक, कॉमन मिस्टेक ही पाहिली की तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स हा एवढा नसतो. ज्याला असं म्हणूया आपण फेसबुक, जेवढ्या काही ज्याला असं म्हणूया आपण सोशल मीडिया आज आहेत, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियावर जावं लागेल. तुम्हाला ज्या ज्या काही पद्धतीने तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स ठेवावा लागेल तो ठेवावा लागेल. बरेच जण त्या बाबतीमध्ये उदासीन असतात किंवा कोणावर तरी ते टाकून देतात. एखादी एजन्सी हायर करतात, त्याचं बॅकग्राऊंड वगैरे काही चेक करत नाही, त्याला सांगतात मला हे करून हवंय. तो पण तेवढाच एक्सपर्ट असतो म्हणजे काय, त्याला फारसं माहीत नसतं, पण तो विचार करतो चलो और एक प्रॉडक्ट लेके एक्सपिरियन्स ले लेंगे. तो तुमच्यावर प्रयोग करतो, तुमचे पैसे जातात, शेवटी तुमच्या हातात काहीच येत नाही. आणि मग आपण विचार करतो यार मी एवढे सगळे पैसे टाकले, एवढं फेसबुकवर पैसे टाकले, त्याच्यानंतर इन्स्टावर पैसे टाकले, अजून वेब पेजेस बनवले, हे सगळं केलं, पण का नाही झालं. त्यानंतर एक कॉमन मार्केटिंग मिस्टेक म्हणजे तुमची वेबसाईट जी असते त्याच्यावर अपडेट्स नसतात. डोंट अपडेट ऑन युअर वेबसाईट. त्याच्यावर तुमचं करेक्ट अपडेट्स नसतात. त्यामुळे प्रॉब्लेम हा होतो की जो कस्टमर तुमच्या वेबसाईटवर जाऊन चेक करतोय त्याला तुमचे रिसेंट अपडेट्स मिळत नाही. आणि आज जवळपास 0.05% कस्टमर, व्हॉल्यूम खूप मोठा आहे, 0.05% कडे जाऊ नका, एवढा कस्टमर हा वेबसाईट्स चेक करत असतो. फर्स्ट थिंग दॅट ही डज इज गोज टू द वेबसाईट आणि तिथे जाऊन बघतो की तुम्ही जे सांगताय ते तिथे आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो की मार्केटिंगमध्ये ह्या ज्या काही कॉमन मिस्टेक्स होणार आहेत ना, त्यातली पहिली ज्या आपण बघतोय, या मिस्टेक्स तुम्ही रिमूव्ह करायला लागा. याला हळूहळू एलिमिनेट करायला लागा. तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स वाढवा, लोकांना USP, तुमच्या मार्केटिंगच्या लोकांना USPs क्लिअर करा, त्यांच्याकडून ते रट्टा मारून घ्या अक्षरशः. त्यानंतर तुमचा कस्टमर जो आहे कुठल्या एरियामध्ये आहे त्या एरियामध्ये त्याला आयडेंटिफाय करायला हवा. सरदोपटपणे कोणीतरी सांगितलं म्हणून प्रत्येक ठिकाणी जाऊन मार्केटिंग करायचा प्रयत्न करू नका. तुमचं ज्याला असं म्हणूया हरीड कॅम्पेन्स करू नका. काय घाईघाईत काहीतरी निर्णय केला आणि काही दिवसात विड्रॉल केले, असे प्रकार करू नका. मित्रांनो, मार्केटिंगवर इनफॅक्ट बजेट सुद्धा किती असावं याचं एक सायंटिफिक स्टडी आहे. यू कॅन स्पेंड ॲट द मॅक्स 7% ऑफ युअर टोटल अर्निंग.
पण ते सुद्धा तुमची कंपनी चांगल्या याच्यात चालू असेल, चांगल्या पद्धतीत चालू असेल, तर अदरवाईज 4 to 5% इज मोर दॅन इनफ. पण एक लक्षात घ्या, मार्केटिंग या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय करू नका मित्रांनो. एरिया, कस्टमरचा आयडेंटिफिकेशन, व्हॉट कस्टमर वॉन्ट्स फ्रॉम यू, USP तुमचे काय आहेत, ते मीट होत आहेत का, नसेल तर तुम्हाला कसे पिच करावे लागेल, त्यानंतर तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स किती आहे, तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचत आहात, या सगळ्या गोष्टीचा विचार करा, तरच तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट्स मिळायला लागतील मित्रांनो. बाकीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला याबद्दल हिंट्स मिळत राहतील. हा व्हिडिओ मला एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.